स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्म मध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर प्रमोद खैरनार सर, जे मागच्या 25-30 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करतायत. अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेले आहेत, अनेक पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यासोबत अनेक अवॉर्ड्स त्यांना आजपर्यंत प्राप्त आहेत. अशा सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल आपण या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्म मध्ये बोलणार आहे. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे ज्यामध्ये तुमच्यासारख्या अनुभवी इंजिनियर्सकडनं आम्हाला तुमचे अनुभव ऐकायचे आणि येणाऱ्या पिढ्यांना, येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना यातून काहीतरी मार्गदर्शक मूल्य मिळतील, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. सो सर्वप्रथम आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमचं शालेय जीवन, त्यानंतर तुमचं महाविद्यालयीन जीवन आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे आपल्याला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनायचं. आता सर्वप्रथम तर मी आपल्या आयकॉन परिवाराचे अभिनंदन करतो की आपण हा उपक्रम हाती घेतला. पहिल्यांदाच असं काहीतरी इंटरव्ह्यू होते आहे. बरोबर. आणि त्यामुळे मी पण थोडासा पहिले टेन्स मध्ये होतो, पण आता आपले नाही अजिबातच नाही. होय होय, अगदी गप्पा मारायच्या आपल्याला. मारायचं राहिलं आमचा. आता जसं आम्ही एक आजची जे आमचे बरोबरीचे जे मित्र परिवार आहे इंजिनियर्स, तर ते त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्यांना फक्त शिकणं आणि कामाला लागणं, बरोबर, असा विषय होता. तेव्हाची सगळ्यांचीच परिस्थिती खालावलेलीच होती. म्हणजे असे काही पुढे आजच्या पिढीला जे रेडी प्लॅटफॉर्म्स मिळाले ते नव्हते तेव्हा. बरोबर. तर मी जसंही डिप्लोमा, शाळा तर माझी धुळ्यातच, नेटिव्ह प्लेस धुळे आहे. परिस्थिती आमची हालाकीचीच होती. आम्ही 5 भावंडांचा मोठा परिवार आहे, बहीण असं. तर त्या दरम्यान, शिक्षणाच्या दरम्यानच माझे आई वडीलही गेले अकाली, आणि मग आमच्या हातावरच सगळं आलं. तर त्या दृष्टीने मग आम्ही पुढे शिकणंही, घरी काम करणंही आणि बाहेरही काम करणं, असं म्हणजे ते करून आम्ही शिक्षण घेतलं. बरोबर. त्यात मग मी 10वी नंतर जसं मला चांगले मार्क्स मिळाले, मग धुळे पॉलिटेक्निकला मला ऍडमिशन मिळालं. असं डोक्यात काहीच नाही की आपल्याला कुठेतरी आज अर्निंगसाठी काय करायचं. मग आता जनरली कॉलेजला जायचे मुलं, आम्हाला पॉलिटेक्निक म्हणजे फार मोठी गोष्ट होती तेव्हा. तर आणि तेही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर लागला, त्यामुळे शिक्षण झालंय. सिव्हिल घेतलं. त्यातल्या त्यात असं वाटायचं सिव्हिल म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणजे फार, तेव्हा इंजिनियर म्हणजे सिव्हिलच असायचं. बाकीच्या लोकांना माहिती असायचं, पण जनरली असं की इंजिनियर म्हणजे तो फक्त बांधकाम करणार, अशी गोष्ट होती. तर ते करून डिप्लोमा सुटलो. परत पुढे बीई करायचा विचार आला तर पैसा नाही पुन्हा. मग कुठंतरी प्रॅक्टिस करू, नोकरीला लागू खाजगी. तसं मग आमचे नांदोडे आर्किटेक्ट होते, ते आता हयात नाही आहेत, ऍक्सिडेंटली गेले ते नंतर. तर त्यांच्याकडं मी प्रॅक्टिसला म्हणजे कामालाच लागलो डिप्लोमा नंतर. तर तिथे मी 5 वर्ष तिथं जॉब केला. अकाली ते गेले 95 ला. मग त्यानंतर 2 वर्ष परत त्यांची कामं सांभाळली आणि मग मी स्वतंत्र माझं फर्म चालू केलं. एक छोटस, एक पारवा रोडला एक छोटासा गाळा होता 6x10चा, त्याच्यात एक आपलं ऑफिस सुरू केलं. त्या दरम्यान मग बरेचसे लग्न वगैरे असं त्या गोष्टी झाल्या आणि तिथून माझी एकदा सुरुवात झाली. पण त्यात काय झालं, ह्या 5 आणि 7 वर्षात म्हणजे बऱ्याच ओळखी होऊन गेल्या आणि त्यामुळे मला असं म्हणजे जास्त काही त्रास नाही झाला जेव्हा मी फर्म टाकलं, किंवा आता कामं मिळतील नाही मिळणार. तर हळूहळू ती प्रगती होत गेली आणि मग नंतर गरुड कॉम्प्लेक्सला गाळा घेतला. तिथं आज व्यवस्थित ऑफिस आहे. आता जवळजवळ म्हणजे तुम्ही पाहिलं जातं 90 पासून मित्र परिवारही आमचा, त्या लेवलचे जेही मित्र होते ते सगळे आजही बरोबर आहोत, व्यावसायिक मित्र. तर अशी कॉम्पिटिशनही नाही आमच्यात, किंवा माझं काम तुझ्याकडे, तुझं काम माझ्याकडे, काही विषय नाही. सगळे सुव्यवस्थित हळूहळू वर डेव्हलप झाले संग्राम. तर त्यामुळे आता सुव्यवस्थित असल्यामुळे, आणि आमची आता पुढची पिढी आम्हाला येऊन गेली साथीला. जसं माझा मुलगाही आर्किटेक्ट झाला, तो आता UK ला गेला आहे मोठा. दुसराही बीटेक झाला, तोही सिव्हिल मध्येच, तोही आता हाताशी येऊन गेला. आणि तसेच आमचे कॉन्ट्रॅक्टर्सही, लेबर कॉन्ट्रॅक्टर जे आहेत
हम्म. तर त्यांची पुढची पिढी आमच्या ऑफिसला जॉईन झाली पुन्हा. वा हा वा. म्हणजे ती आहेच. आणि म्हणजे असा व्याप वाढत गेला. खरंय. शिवाय आता जे काही 20 वर्षापूर्वी कामं केली तर ते क्लायंट रिपीट होत आहे, ही एक अर्निंग आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की एकदा काम केल्यावर एकतर तो 2 प्रकारे आपलं म्हणजे प्रचिती हो. सांगू शकतो बा लोकांना. बरोबर. तर ते रिपीट होत आहेत. त्यांची पुढची पिढी आली, त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आल्या. हो हो. तर त्यामुळे मग ते कामं आपल्याला परत मिळत आहेत. म्हणजे हीच आपलं फार मोठं अचीव्हमेंट आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, धुळ्यात एवढं आता सगळं झाल्यानंतर आम्ही जसं असोसिएशन स्थापन केली. हो. पूर्वी हो. धुळ्याच्या लेवलला होती. बरोबर. त्यानंतर मग जवळजवळ मेंबर्स बरे. आता सध्या आमचे अध्यक्ष संजय आयराव आहेत. अच्छा. ACCI इंडिया लेवलला मर्ज झाली ती. हो हो. हा पहिले धुळ्यापुरती होती. तर तेव्हा ते अध्यक्ष आम्ही असे पिरियडिकली 2-2 वर्ष असे होत होतो. बरोबर. पण आता सध्या जी मर्ज झाली इंडिया लेवलला, हो. त्यातलं धुळे सेंटरचे अध्यक्ष संजय आयराव आहेत, सेक्रेटरी प्रवीण पाटील आहे, हो. आणि खजिनदार मी तुम्ही प्रमोद स्वतः. खैरनार. बरोबर. तर अशी आतापर्यंतची तुमचा आमची प्रवास वाटचाल आहे. आहे. बरोबर. हा नाही, तो फार महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं घरची परिस्थिती, हा पडलेली ते जबाबदारी, तेव्हा शिक्षण पण पूर्ण करायचंय, तेव्हाच त्यातनं थोडं अर्थार्जन पण करायचंय, येस सर. आणि या सगळ्यातनं तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि अर्थात हो, त्याच्यात यशस्वी इतक्या बरोबर. वर्ष झालात. आता सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. ते म्हणजे अच्छा. इतक्या वर्षाच्या तुम्ही या प्रवासामध्ये एक घटक कायम बघितला असेल, तो म्हणजे अकुशल कामगार, बरोबर. जो मागच्या 25-30 वर्षापूर्वी पण होता आणि जो आज आता पण तुम्हाला आहे. हा. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक म्हणण्यापेक्षा त्यांना समजून घेणं पण महत्वाचं होतं. बरोबर. आता अकुशल असतात, त्यांच्यावर जो म्हणजे होल्ड असतो, हो. त्यालाच पहिले आम्ही ट्रेन म्हणजे वॉर्निंग म्हणा किंवा ट्रेन केलेलं आहे, बरोबर. की याच्याकडून हीच कामं करायची, जास्त रिस्की कामं न केलेली बरी. बरोबर. आणि त्यातल्या त्यात त्यालाही काही गोष्टी शिकवता ते बरेचसे आता म्हणजे आणि आता प्रगत असं झालंय, मशिनरी येऊन गेली. हो हो हो. कुशल म्हणण्यापेक्षा ते आता कुशलच होण्याच्या मार्गावर आहे. बरोबर आहे. तर मशिनरी आल्यामुळे त्यांचे जे हार्ड वर्किंग होतं तेही कमी झालं. बरोबर. मशिनरीमुळे कामही फास्ट होत आहेत. होय होय. तर त्याच्यानुसार आणि आमचे जे सुपरवायझर्स वगैरे असतात त्यांनाही वॉर्न केलेलं राहतं, की ही गोष्ट रिस्की आहे, तर हिच्याकडे या लोकांकडे लक्ष ठेवणं आपल्याला बरोबर. गरजेचं. बरोबर. एरवी मग काही नाही, नुसतं साईट व्हिजिट केली, चाललो, हो. ती गोष्ट वेगळी. पण हम्म. जिथं रिस्क काम आली तिथं थोडंसं थांबणं किंवा लक्ष देणं हे महत्वाचं. बरोबर आहे. हा तुम्ही अकुशल कामगारांचा मुद्दा सांगत होता, त्याच्याच वेळेला तुम्ही टेक्नॉलॉजी मधला चेंज पण सांगितला अगदी त्यानिमित्तानं, की आता नवीन तंत्रज्ञान येतंय, हो. नवीन मशिनरी येत आहेत. पण मग हे सगळं असताना तुम्हाला असं पुन्हा वाटलं का, की आता आपण पुन्हा कुठला तरी कोर्स करण्याची गरज आहे किंवा नवीन काहीतरी शिकण्याची गरज आहे, कारण आता पुढची पिढी पण येते, तुमची स्वतःची दोन्ही मुलं, एक प्रकारे तुम्हाला स्पर्धा तयार होती, तर त्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपल्याला कुठला तरी कोर्स केला पाहिजे, असं कधी वाटलं का? वाटलं तरी पण ते होणार नाही, हे माझं वैयक्तिक हो, मत आहे. अगदी अगदी. कारण की आता व्याप एवढा वाढलेला. त्यातल्या त्यात जसं एक फक्त पुढचं काही शिकणं आलं तर आम्ही हो. फक्त जे हाताने वर्क करत होतो, ड्रॉइंग वर्क Drawing वगैरे, ते आता कॉम्प्युटरवर गेलं. हो. तर तेवढं आम्ही शिकलो. बेसिक आणि त्याच्याने सोपं काम झालं, बरोबर. इझी झालं, हो. आणि त्याच्यात अजून अपडेशन येत राहतात. त्यामुळे बरोबर. आपल्याला ड्रॉइंग वर्कला आजचा क्लायंट जो आहे ना, तोही फार चौकस आहे. होय होय होय. आपण सांगण्याच्या अगोदर तो 4 गोष्टी मला सांगतो पहिले, मला असं हवं, तसं हवं. बरोबर. तर त्यानुसार मग आपल्यालाही स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही कस्टमर बरोबर बोललात, की ते सुद्धा आता ऑनलाईन बघतात, हो, दुसऱ्यांची फार, घरं बघतात, फार, प्रोजेक्ट बघतात, त्यांना सगळं समजतं. तोच क्लायंटचं किंवा त्या कस्टमरचं नेहमी असं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे, Yes. किंवा या बजेटमध्ये थोडं बसवून द्या. आणि तुम्ही तर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये तुमची मास्टरी आहे इतक्या वर्षांची, तर मग तेव्हा बजेट आणि क्वालिटी हे दोन्हीचं कसं काय तुम्ही कॉम्बिनेशन करता? आता त्यात हा बजेट जो बिघडतो ना, तो ऍक्च्युली फिनिशिंग आयटेमलाच बिघडतो. बरोबर. सिव्हिल वर्क मीन्स जसं बांधकाम, प्लास्टर, RCC काम, तर याच्यात काही तो बजेट बिघडत नाही, त्याला सेम कॉस्ट लागणार आहे. तर एक वेळा एक बजेट एक लिमिट ठरवून गेला, की बाबा मला 1 मजला, 2 मजले, 3 मजले बांधायचे, तर त्याला एक सिव्हिल वर्कचा पहिले आम्ही बजेट देऊन देतो. तुमचा प्लॅन आता हा फायनल झाला, तर याला या रेट प्रमाणे एवढी ही कॉस्ट तुम्ही स्वतः काम करा, कॉन्ट्रॅक्टने द्या किंवा जसं कराल, पण ही कॉस्ट तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. बरोबर. मग याच्यावर जे फिनिशिंग आयटम आहे त्याचा मग एक ऍव्हरेज द्यावा लागतो, किंवा टाइल्स ह्या दराची घ्यावी लागेल, स्विचेस आहेत, प्लंबिंग आयटम आहे, तर दरवाजे, खिडक्या आहेत,
तरी हा थोडासा टेंटेटिव्ह अंदाज देऊन त्याला परफेक्टली, जसं परफेक्ट तर नाहीच म्हणता येणार, पण जसं याला 20 लाख येणार आहे तर 2 लाखाचं फ्लक्च्युएशन ठेवायचं ठेवू बुवा तुम्ही, शकतो. बरोबर आणि तेवढा तो करतो. बरोबर. हा मग कारण त्या टेम्पोत गेल्यावर तो त्या लागून जातो कामाला, बरोबर की बरोबर. आता आपलं घर बांधायला काढलेलं आहे. होय होय होय. तर आपल्याला समजा 20 आपल्या जो आहे तर आपल्याला काहीतरी व्यवस्था ठेवावी लागेल लागेल सोबत असं. पुढे मागे होऊ शकतं हा असं असं. तर दृश्य. आणि मार्केट पण फ्लक्च्युएट होतं, हो हो. खालीवर होतं, तर सगळ्याचं त्या सगळंच दृष्टीने बदलत असतं. ते पण एक तो पॉसिबिलिटी ठेवावी ठेवावी लागेल. बरोबर आहे. असं. हे झालं क्वालिटी किंवा बजेटचं कॉम्प्रोमाइज. बजेट. दुसरं आहे की जर क्वालिटी काम खरंच कुणाला चांगलं करायचं असेल किंवा तुम्ही काम करताना काय काय असे 3-4 पॉईंट सांगू शकता की हे काळजी घेतो जेणेकरून ते काम उत्तम होईल, हो. दीर्घायुषी टिकेल, अशी ती वास्तू अशी जर निर्मिती करायची असेल तर काय काय पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजे? प्लॅनिंग पासूनच तो विषय येतो. बरोबर. प्लॅनिंग एक तर परफेक्ट, त्याला प्लॅन करताना 10 चर्चा होतील चाललं, पण एकदा प्लॅन तुमचं वर्कआउट चालू झालं की बरोबर. नंतर काही चेंजेस झाले तर मग कामात बिघाड किंवा अगदी खर्चही बरोबर. वाढतो. बरोबर. तर तसं न करता आम्ही त्याच्यावर भरपूर चर्चा करतो. चर्चा झाली, एकदा प्लॅन फायनल झाला, त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन, त्याचा लिमिट, जसं मी बोललो किती मजले काय प्लॅनवर तर ते ठरून जातं. बरोबर. मग त्यानुसार ते, आणि फ्युचरमध्ये याच्यात काय येणार आहे पुढे, वाटलं आज माझा एक 2 मजल्याचा बजेट आहे, पुढे माझे 4 मजले जातील, 2 जातील, त्यानुसार स्ट्रक्चरल डिझाईन करावं लागतं. बरोबर. मग ते एकदा तसं झालं तर ती क्वालिटी मेंटेन राहते. हो हो. कारण की त्या स्वरूपात मग आपण कॉलम्स बीमच्या सायझेस आहे काय जे काही आहे ते त्याचे आपलं स्टील वगैरे. तर त्यानुसार मग ते बजेट कम्प्लीट तसा होतो हो. आणि क्वालिटी तीच राहते. बरोबर. असं आहे. तर मग त्यानुसार काही प्रॉब्लेम येत नाही. क्वालिटी मेंटेन हे क्षेत्र तुम्ही इतके वर्ष बघताय आणि अर्थातच या क्षेत्रामध्ये स्कोप आहे म्हणून तुम्ही आपले दोन्ही चिरंजीव आता या क्षेत्रात काम करताय. तर येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना एक मुलाच्या नात्याने म्हणा, ज्युनियरच्या नात्याने म्हणा किंवा सिनियर म्हणा, तर तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल असं या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी? न्यू कमर्सला तर मी एवढंच सांगेन की सर्वात पहिले तर त्यांनी सहनशीलता वापरायला, संयम. कारण आम्ही एवढा संयम बाळगलाय की पूर्वी कामं करायची लोक, पैसेही मिळायचे नाही असाही विषय राहायचा. फीस कसली फीस, नाहीतर सर्रास म्हणायचे तुमचं कमिशन किती. आता याच्यात कमिशन काही नसतं. बरोबर. म्हणजे त्या फीला ते कमिशन असे लोकांनाही तेवढं माहिती. बरोबर. तर आता काय होऊन गेलंय नवीन पिढीला, तर एक तर प्लॅटफॉर्म रेडी मिळाले. बरोबर. एक तर तो त्याच्या म्हणजे वडीलधारी किंवा त्याच्या घरचे लोक त्या फील्डमध्ये नसतील. बरोबर. पण त्याचे आई वडील एवढं त्याला तयार करून ठेवतात जे काही प्लॅटफॉर्म बॅकग्राऊंड, की तो फक्त जाऊन खुर्चीवर बसायचं काम करतो. बरोबर. 2 महिने आमच्या सारख्यांकडे कुठेतरी काम करून घेईल आणि तो कामाला लागून. आम्ही 5-5 वर्ष काम केली तरी आज नवीन अनुभव घेतोय. बरोबर. असंच समजतो. अगदी बरोबर. प्रत्येक क्लायंटचा स्वभाव, त्याचं नेचर सगळं बघून ते नवीनच अनुभव येतो. तर त्यांना तेच सांगावं असं वाटतं की त्यांनी संयम ठेवून काम केलं तर बरं राहील. चांगलं याच्यामध्ये त्याचं लॉंग लास्टिंग फ्युचर चांगलं असतं, जे आम्हाला आज अनुभव येतोय तो. बरोबर. तुम्ही आता सांगितलं तसं फार तुमचे पहिल्यापासूनचे अनुभव जुनेवाले तुम्ही त्यातले सांगितले, तसं मला एक असं विचारायचा प्रश्न की इतक्या वर्षानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा की ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पैशाबरोबर आनंद किंवा समाधान किंवा अभिमान असा वाटला की अरे चला माझ्या हातून हा प्रोजेक्ट घडला, हा एक मला वेगळा आनंद किंवा काहीतरी या प्रोजेक्टमध्ये मी वेगळं केलंय, नवीन केलंय, तर असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का? प्रोजेक्ट तर तसे बरे आहेत, पण एक आठवण म्हणून मी सांगू शकतो तुम्हाला. एक खापरला मी थिएटरचं काम केलेलं आहे. बरं. सुशील सिसोदे म्हणून नाव आहे. ओनर पण एकदम चांगले होते. आणि तिथं आपल्या म्हणजे याच्यापेक्षा व्यतिरिक्त काम वेगळं होतं. रेसिडेन्शियल कमर्शियल. तिथं कमर्शियलही प्रोजेक्ट केला मी मोठा. आणि त्यानंतरही बरेच झाले. आता एक हल्ली एक हॉस्पिटलचं काम केलं मी साक्री रोड, देवरे बाल रुग्णालय. ते एक चांगलं. एक वाडी बक्कर रोडला सुधीर सुपर शॉप म्हणून आहे, जवळजवळ 6 फ्लोअरचं काम आहे, तेही चांगलं झालंय. तर असे बरेच आहेत, असं एक स्पेसिफिक सांगता नाही. पण ते एक म्हणजे त्या सुरुवातीच्या काळात केल्यामुळे ते लक्षात आहे. आणि थिएटर ही कन्सेप्ट काय सारखी येत नाही ना, कधीतरीच प्रोजेक्ट असा येतो थिएटरचा आणि त्याला वेगळं सगळं डिझायनिंग लागतं. हो, डिझायनिंग वेगळं, त्याच्यात फार अभ्यासही करावा लागला. बरोबर. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. आणि दुसरा प्रोजेक्ट एक अशी आठवण मला विचारायची, ज्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना काहीतरी मोठी अडचण आली किंवा समस्या आली किंवा आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली ते पण ऐकायचंय.
नुसतं आव्हान. कारण बरोबर. बऱ्याचदा असं होतं, कधी हाताखालच्या माणसांकडनं शिकतो माणूस, कधी सिनियरची मदत घेतो, येस, कधी येस, काहीतरी. तर येस. असा बरोबर एखादा आहे. आव्हानात्मक प्रसंग? एक गावातलं काम होतं. हं. रेसिडेन्सचंच होतं. पण ते अडचणीचं काम होतं. बाजूला 3-3 मजली इमारती होत्या. अच्छा. तर त्यात एक म्हणजे आमचा खालचा ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब कंप्लीट म्हणजे ओतण्याच्या हिशोबाने तयार होता. हं, म्हणजे हं. कास्टिंग करायचा. बरोबर. तर आणि बाजूची जी वॉल होती, ती कंप्लीट ओके दिसत होती. हं. तिला पॉइंटिंग वगैरे सुद्धा तिला प्लास्टर नव्हतं, पण पॉइंटिंग सुद्धा निघालेलं नाही विटकामाची. अच्छा. तर ती वॉल डायरेक्टली कोलॅप्स. हो. पण आमच्या म्हणजे दैवाचं म्हणजे दैव म्हणावा, हो, हो. नशीब म्हणावा, की तेव्हा खाली कोणीच नव्हतं. दुर्घटना काही घडली नाही. बरोबर. नेक्स्ट डे स्लॅब होता आणि हो. तो करून ओके होता फक्त. स्टील बांधणी झालेली सगळं बरोबर. झालं. हो, हो. तर मी ते एक मला आव्हान मिळालं, की तुम्ही कामाकडे किती लक्ष द्यायला हवं. बरोबर. छोटी तर चूक. हो. एक फक्त एकाला किरकोळ लागलं होतं फक्त बस. बरोबर, म्हणजे बरोबर. मी ते माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण होय, होय. त्यानंतर मी फार लक्ष दिलं मग कामांकडे. गावातली कामं असतात त्यालाच फार लक्ष बाकी एरवी तर काही इतर बाहेर नाही. नाही आपले प्लॉट एरियात बरोबर, तर काही रिस्क नसते एवढी. बरोबर. असं आहे. तर दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्त्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा क्वालिटी चेक करता? काय बरोबर. गुणवैशिष्ट्य बघता, की हे स्टील चांगलं आहे? स्टीलचं असं आहे एकतर माईल्ड हवं स्टील. ओके. फुल लेंथचं हवं. हो. 12 मीटर लेंथ हं. असते. नंतर त्याला पुढे कट नकावा म्हणजे एंडला जो कट असतो ना हं. काही स्टीलला जे रँडम हो. असतात ते. तर त्याला ही जी आहे एंड एकदम स्मूथ हवा त्याचा बरोबर. आणि त्यातल्या त्यात जे माईल्ड असतं ते सहज वाकवल्यावर लक्षात येतं, वर्क करताना लक्षात येतं. बरोबर. आणि त्यात आता आमचे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्याच्यात माहीर होऊन गेलेले आहेत, हं, की हं, ते हं. सांगतील, "नाही सर हे कडक निघालं स्टील, हं, हं. हार्ड आलं बुवा." तर काही प्रॉब्लेम काही नसायचा. प्रॉब्लेम नाही. आणि आजकाल इतकी प्रगत झाली यांची म्हणजे आता टेक्नॉलॉजी. आयकॉनचंही आम्ही बरचसं वापरतो हो. आणि बेस्ट आहे ते. ओके. अर्थात तर त्यांच्या ब्रँड अँबॅसेडरच एवढे मोठे आहेत. होय, ते होय. काही सहजासहजी असे काम काम नाही करणार ते. बरोबर, बरोबर. तर मग आयकॉन स्टील बरोबरचा अनुभव कसा होता? तुम्ही वापरले मी म्हणताय बऱ्याच. वापरतोय. अगदी बरोबर. चांगला अनुभव आहे हं, आणि सलग त्यांचे जे प्रतिनिधी असतात ते हं. आम्हाला भेटत असतात. काही प्रॉब्लेम आला सांगा साहेब. बरोबर. प्रॉब्लेम तर सहसा काही नसतात. येस. पण नाही बरोबर, तरी चर्चा होते आमची. बरोबर. त्याच्यात ते पुन्हा काही बदल करायचे राहिले करतात तर आणि चांगलं आहे त्यांची चांगलं. कन्सिस्टन्सी आहे कंप्लीट अच्छा. या बाबतीत. ते कधीच कंटाळा नाही त्यांचा. त्यामध्ये. सो हे होते इंजिनिअर प्रमोद खैरनार सर आणि त्यांनी मागचा मी सांगितलं तसं 30-35 वर्षाचा पट एवढा काही मिनिटात खरं तर उलगडणं फार अवघड आहे. हां, पण मग तरी काय. त्यांनी तो त्यातला बराचसा सांगितला. त्यांची पुढची पिढी आता याच्यामध्ये कार्यरत आहेत. सो 2 इंजिनिअर पुन्हा त्यांच्या घरातूनही आपल्याला याच पिढीतले मिळणार आहेत आणि ते म्हणाले तसं त्यांच्याशी स्पर्धा नाही करता येत आता या नवीन मुलांची. पण ते जे तंत्रज्ञान आहे ते जे मिळेल ते आत्मसात केलं पाहिजे बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढीला त्यांनी सांगितलंय पेशन्स हा फार महत्त्वाचा हो, आहे. हो. आणि जसं कुठलंही बांधकाम हे काही एका दिवसात उभं राहत नाही. त्याला काही महिन्याचा, काही वर्षांचा काळ जावा लागतो. त्याच्यानंतरच उत्तम वास्तूची निर्मिती होते. तसंच तुमचं स्वतःचं करिअर जर घडवायचं असेल, तर त्याला एक पेशन्स आणि पेस महत्त्वाचा आहे. त्या जर तुम्ही गेलात, तर तुम्ही नक्की या क्षेत्रात यशस्वी व्हाल. आणि त्यासोबत एक हं. अजून एक पार्ट हो, राहून हो. गेला, की जसे आम्ही ज्या हॉबी म्हणू, हं, हं. तर त्याही आम्ही आत्मसात ठेवायला बरोबर. होय, पाहिजे होय. सोबत. पाहिजे, पाहिजे. हां, बरोबर. कारण की आम्ही सकाळचे निघतो, वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटतात. हो. पेमेंटचा इश्यू असतो, कुठं काय असतं. होय. प्रत्येकाला तर काहीतरी त्याकरता त्यांनी हॉबी बाळगल्या पाहिजेत वाह! आमच्या परिवाराने, होय, होय, होय. इंजिनिअर्स लोकांनी. बरोबर. त्यातल्या त्यात आता तर बरीच आमची कंपनी त्या बाबतीत आहे सजग आणि एक्झरसाइज सगळ्यात महत्त्वाचं. महत्वाची. बरोबर आहे. ती तर आज प्रत्येकाला कंपल्सरी आहे. हं. पण त्यातल्या त्यात आता मी माझं मोठं हे नाही करणार मी. पण मी 30 वर्षापासून मी योग करतो. वाह! योग आणि प्राणायाम. वाह, वाह, वाह! आणि, माझं एज आता आहे 56 इयर्स. होय. हे सांगावं लागतंय म्हणजे हे तुमचं हां, सक्सेस म्हणजे असं मी आहे म्हणजे ते इतके फिट आहे तुम्ही. पुढच्या गोष्टी करता सांगतो या वाह! लोकांकरता, होय, होय, की होय. त्यांनी ते आणि दिवसभर कंप्लीट फ्रेश. फिट राहाल तुम्ही. नो बरोबर. प्रॉब्लेम. हां, नाही असं. मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे स्टील आणि सिमेंट कुठल्या वास्तूला भक्कम करतं त्याप्रमाणे हा सकाळी केलेला योगा असतील, चांगले आयुष्यात जोडलेले मित्र असतील, छंदाशी केलेली मैत्री असेल, ती स्वतःची तुमची मेंटल फिटनेस तुम्हाला फिटनेस वाढवतो, पाहिजे. फिजिकल फिटनेस येस. वाढवतो आणि जो रोजच्या कामात या धकाधकीच्या जीवनात फार महत्वाचा आहे. हो, स्ट्रेस तर त्याच्याने रिलीज होऊन जातो. बरोबर. तर पुन्हा एकदा आपले आभार की चला, तुम्ही थँक आमच्या यू. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत
याच हो. माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. व्हेरी मच. थँक्यू.